कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रेरणादायक कथा रोज ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबा। इतिहासात अनेक राजे राजवाडे झाले, पण एक जोडी सगळ्यात प्रसिद्ध ठरली, बादशाह अकबर आणि त्याचा हुशार सल्लागार बिरबल। बिरबलाच्या चातुर्याच्या कथा आजही लोक प्रेमाने ऐकतात। अशीच एक गोष्ट जिथे एका हरवलेल्या गाढवावरून बिरबलाने दिला असा न्याय की संपूर्ण दरबार आश्चर्यचकित झाला। चला तर मग ऐकूया बिरबल आणि गाढवाचा न्याय ही गोष्ट। एक दिवस दरबारात एक गरीब गावकरी आला। तो खूपच घाबरलेला आणि त्रासलेला दिसत होता। त्याचे डोळे रडून सुजलेले, कपडे मळलेले। तो बादशाह अकबरासमोर येऊन म्हणाला, महाराज, माझा गाढव कोणीतरी चोरून नेला आहे। बादशाह म्हणाले, हे दुःखद आहे, पण तुला शंका आहे का कोणी चोरला? गावकरी म्हणाला, हो महाराज, मला खात्री आहे की तो माझा शेजारी चोर आहे, कारण त्याचं माझ्यावर पूर्वीपासून डोळा होता। अकबर थोडं हसले आणि विचारले, कसली खात्री? काही पुरावा आहे का? गावकरी उत्तरला, नाही, पण माझ्या मनात शंका नाही आणि मी तुमच्या दरबारावर पूर्ण विश्वास ठेवतो। बादशहाने ताबडतोब बिरबलाला बोलावलं। बिरबल शांतपणे पुढे आला, दोघांनाही पाहिलं आणि काही क्षण विचार केला। मग म्हणाला, या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी आपण एक प्रयोग करू, पण दोघांनाही त्यात भाग घ्यावा लागेल। दोघांनीही होकार दिला। बिरबल त्यांना एका बंद खोलीकडे घेऊन गेला। त्या खोलीत काहीच नव्हतं, फक्त एक गाढव उभा होता। बिरबल म्हणाला, हा आहे जादूचा गाढव। जो कोणी खोटं बोलेल त्याच्या हाताला गाढवाच्या शेपटावरचा गुप्त रंग लागेल। आता तुम्ही दोघं एका मागोमाग गाढवाच्या शेपूट धरून बाहेर या, मग मी पाहीन। दोघेही आत गेले। थोड्या वेळाने ते परत आले। बिरबलने गावकऱ्याचा हात पाहिला, त्यावर काळसर रंग होता। शेजाऱ्याचा हात अगदी स्वच्छ होते। बिरबल मोठ्याने हसला आणि म्हणाला, चोर कोण हे स्पष्ट आहे। दरबारातील सगळे आश्चर्यचकित झाले। बादशाह म्हणाले, हे कसं शक्य झालं बिरबल? बिरबल हसत उत्तरला, महाराज, गाढव काही जादूचा नव्हता। मी त्याच्या शेपटावर काळा रंग लावला होता। ज्याने खोटं बोलायचं होतं तो गोंधळला। त्याने शेपूटच धरली नाही, कारण त्याला भीती वाटली की रंग लागेल आणि त्यामुळेच त्याचा हात स्वच्छ राहिला। पण गावकरी निरपराध होता, म्हणून त्याने न घाबरता शेपूट धरली। त्यामुळे त्याच्या हातावर थोडा रंग लागलाय, पण तो लपलेला नाही। दरबारात टाळ्यांचा कडकडाट झाला। बादशाह अकबरने बिरबलाचे मनापासून कौतुक केले। गावकऱ्याला त्याचा गाढव परत मिळाला आणि चोराला शिक्षा करण्यात आली। कथेचा बोध, खोटं लपवता येत नाही आणि चातुर्याने कुठलाही गुन्हा उघड करता येतो। बिरबलासारखी शहाणीव आपल्या आयुष्यातही खूप उपयोगी पडते। धन्यवाद।